संत ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा परतीचा प्रवास करत असताना पुरंदरच्या नीरा नदी पुलावर वारकऱ्यांनी अंदाजे तासभर माऊलींचा रथ अडवला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं नीरा स्नान झाल्यानंतर माऊलींच्या पादुका रथाच्या मागे आणि पुढे असलेल्या वारकऱ्यांना दर्शनासाठी नेण्याची परंपरा आहे। मात्र आजच्या सोहळ्यात पादुका दर्शनाकरिता नेल्या नसल्याने हे वारकरी संतप्त झाले असून जवळपास 1 तास तिथून बसून भजन करत ठिय्या दिला। ही परंपरा मोडीत काढू नका अशी आग्रही मागणी करत वारकऱ्यांनी विनंती देखील केली आहे। या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आता नीरा नदीवरून नीरेकडे मार्गस्थ झालेला आहे। मात्र नीरे पालखीच्या पाठीमागचे जे दिंडेकरी आहेत, विनेकरी आहेत, हे नीरा नदीच्या पुलावरच ठिय्या मांडून बसलेले आहेत। या ठिकाणी त्यांनी भजन चालू केलेलं आहे। नक्की त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आता तुम्ही इथे भजन करतात, माऊलींच्या पालखी बरोबर गेलेले नाहीत, तुमची नक्की काय भूमिका असणार? आमची भूमिका अशी आहे की परंपरेने देवाचं स्नान झाल्यानंतर जसं पुढल्या 27 दिंड्यापर्यंत पादुका दर्शनासाठी जातात, त्याच्यात पुढे 27 दिंड्या, त्याच्या पाठीमागे सुद्धा 20 दिंड्या मानाच्या आहेत। तिथपर्यंत त्या पादुका दर्शनाला आलेच पाहिजेत। प्रत्येक विनकऱ्याची भावना अशी आहे की गेली 400-450 वर्षाची परंपरा, जोपर्यंत सोहळा चालू होता तोपासून ही परंपरा चालू असताना हे याच वर्षी त्यांनी ही परंपरा मोडीत काढली। ही अशी परंपरा 2 वर्षापूर्वी पण अशी झाली होती, परंतु त्यावेळेस त्यांनी पादुका बाहेर काढून त्यांनी या ठिकाणी शेवटपर्यंत पादुका पाठवले होते। आमच्याकडे 2016 पासून आमच्याकडे त्याचे हिडू आहेत, पाठीमागे दर्शनाला पादुका जातात ती। तर एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा वाद झाल्यानंतर किंवा तुम्ही पालखीच्या पुढे बसल्यानंतर काही काळ पादुका पाठीमागे सुद्धा त्यांनी आणल्या होत्या, तिथं काय बिघडलं, नक्की काय झालं? त्यांनी पादुका खाली काढल्या, परंतु आमचं म्हणणं असं ज्याप्रमाणे तुम्ही पादुका शेवटपर्यंत दर्शनाला जातात, 5 मिनिटाचं काम होतं, अर्धा तास तिथं त्यांनी देवांना विठ्ठीच धरलं, कारण नसताना उभं केलं। तेवढ्या वेळेत 5-10 मिनिटात हे दर्शन होऊन पादुका रथात आम्ही तिथपर्यंत गेलो असतो रथापाठीमागे। तुम्ही सुद्धा सहभागी झाले, काय काय सांगाल? हेच की पूर्वी बरोबरची प्रथा ही मोडू नये, मनमानी कारभार करू नये त्यांनी, हीच आमची मागणी आहे त्यांच्याकडे। वारकऱ्यांना वेठीस धरू नये, वारकऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी ह्यांनी माऊलींना वेठीस धरलं। माऊलींना किती वेळ तात्काळ धरलं त्यांनी, पालखीमध्ये पादुका ठेवल्या आणि परत त्यांना आतमध्ये ठेवून सुद्धा परत बाहेर काढणं म्हणजे योग्य नाही ना, आम्हाला बरोबर वाटत नाही। पण ही परंपरा मोडू नये म्हणून आम्ही त्या बाहेर काढायचा प्रयत्न करत होतो, पण त्यांनी जो काय ऐकला नाही, ते बाहेर आले आणि एका जागेवरच थांबले। थांबल्यानंतर पुन्हा त्यांनी माऊलींना वेठीतच धरलं ना, वारकऱ्यांना धरलं, पण माऊलींना वेठीस धरलं त्यांनी। जास्त करून वारकऱ्यांपेक्षा माऊलींना वेठीस धरलं ह्याचा आम्हाला अत्यंत दुःख आहे। काय सांगाल तुमचं? वारकऱ्यांना वेठीस धरण्यापेक्षा त्यांनी 2 मिनिटं जर मागे आणले असत्या तर दर्शन झालं असतं, वारकरी खुश झाले असते, त्यांना समाधान, वारकऱ्याला समाधान झालं असतं। पण वारकरी परंपरा मोडीच काढणं म्हणजे त्यांची मनमानी कारभार आहे। वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या रथासमोर ठिय्या मांडला आणि यानंतर जे 16 प्रमुख आहेत किंवा सोहळ्याचे विश्वस्त आहेत, या विश्वस्तांनी हा पालखीतून पादुका या पाठीमागच्या बाजूला आणल्या। मात्र त्या आणल्या असल्या तरी त्या फक्त एकाच जागेवर उभ्या केल्या। त्या पादुका लोकांपर्यंत नेणं किंवा विनेकरी, माळकरी किंवा टाळकरी असतील यांच्यापर्यंत नेणं आवश्यक होतं, मात्र हे केलं नाही। त्यामुळे हे जे वारकरी आहेत हे नीरा नदीवर ठाण मांडून बसलेले आहेत।